Hello dear students, welcome once again in English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are dealing a very first lesson from section number 1, which name is 1.1, an astrologer's tale. In the last video, we have learned the icebreaker part of this lesson and also the introduction of the writer R.K. Narayanan, a famous writer in English, and his work in literature. In today's video, we have to learn the actual lesson. So let's start the very first paragraph of this lesson on page number 2. The title of this lesson is An Astrologer's Day. Without wasting our time, I am going to read the first paragraph and simultaneously the explanation will give you. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. A story about an astrologer. And the very first line is telling about the condition, the atmosphere, about the place. Punctually at midday. सामान्यतः भर दुपारी किंवा दुपारच्या वेळी हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याने त्याच्याकडील असलेल्या वस्तू त्या बॅगेतून काढायला सुरुवात केली. बॅग त्याची उघडली आणि त्याच्या ज्या आवश्यक असणाऱ्या वस्तू आहेत, प्रोफेशनल इक्विपमेंट्स, ही प्लेसिंग इन दॅट प्लेस. तो त्याच्या वस्तू ठेवत आहे. ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. इक्विपमेंट मीन्स उपकरणं किंवा त्याकडील असलेल्या वस्तू साधनं. विच कन्सिस्टेड of a dozen cowrie shells. What was the professional equipments having this astrologer? In his equipments, dozen cowrie shells. A dozen of cowrie shells. Cowrie shells means a sea animal. त्याला आपण सामान्यतः मराठीमध्ये कवड्या असं म्हणतो, की ज्या समुद्रातील एक ॲनिमल म्हणून ओळखला जातो. जनरली आपण त्याला सर्वांना माहितीच आहे, त्या पांढऱ्या अशा कवड्या असतात. दॅट्स कॉल्ड कावरी शेल किंवा शंख शिंपले या स्वरूपातली हे जे आहेत त्याला कावरी शेल्स असं म्हटलं जातं. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट. एक चौकोनी आकाराचा कापडाचा तुकडा, त्याचबरोबर ऑब्स्क्युअर, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, आपल्याला समजण्यास थोडासा अवघड असणारा असा एक चमत्कारिक चार्ट त्यावरती ठेवलेला होता. अ नोटबुक, अ थिंग्स दॅट ॲन ॲस्ट्रोलॉजर वॉज कॅरिंग अलॉंग विथ हिम. अ नोटबुक, कावरी शेल्स, पॅल्मेरा रायटिंग एक्सेट्रा. अ बंडल ऑफ पॅल्मेरा रायटिंग्स. आणि त्याकडे अजून वस्तू येते की पॅल्मेरा. पॅल्मेरा मीन्स अ काइंड ऑफ पाम, एक प्रकारचा हस्तरेषा त्यावरती काढलेला असा एक चार्ट, किंवा आपण एक त्याला वस्तू असं म्हणू शकतो किंवा एक उपकरण म्हणू शकतो. मिस्टिक, रहस्यमय असलेला पॅल्मेरा रायटिंग. हिज फोरहेड वॉज रेस्प्लेंडंट विथ स्कॅर ॲश अँड व्हर्मेलन. हिज फोरहेड, फोरहेड मीन्स कपाळ, त्याच्या कपाळावरती चमकदार अशा भस्म त्याने लावलेलं होतं, किंवा व्हर्मेलन अँड व्हर्मेलन. व्हर्मेलन मीन्स कुंकू किंवा त्यात अष्टगंध वगैरे यासारख्या, किंवा आपण त्याला भगवा रंगाच्या अशा स्वरूपातला
लेप त्याने लावलेला होता कपाळावरती. या गोष्टी त्याच्या रेस्पेलेंडंट म्हणजे की त्या दिमागदार किंवा चमकदार त्याला त्याच्या कपाळावरती त्या दिसत होत्या. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प abnormal gleam which was really an outcome of a continual searching for look for customers. And his eyes sparkle with a sharp abnormal. त्याची नजर अगदी तीक्ष्ण स्वरूपातली शार्प अबनॉर्मल ग्लीम की एक सामान्य माणसाच्या तुलनेने त्याची नजर अतिशय भेदक होती. विच वॉज रिअली ॲन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. त्याची नजर नेहमीच कस्टमर्सकडे लागून असायची की कस्टमर कुठून येतोय, काय येतोय, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्याची नजर असायची. क्लायंट त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. बट विच his simple clients took to be a prophetic light and felt comforted. But which his simple clients, त्याच्याकडे येणारे जे सर्वसामान्य जे क्लायंट आहेत, कस्टमर्स आहेत, त्यांना तो त्यांचं भविष्य वगैरे सांगत असायचं. प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. प्रॉफेटिक म्हणजेच की तो भाकीत वगैरे करत असायचा. फोरकास्ट or we call it in general future of the client. त्या क्लायंटचं भविष्य काय आहे तो सांगण्याचं त्या लोकांना सांगत असायचं. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. The power of his eyes was considerably enhanced. It means increase. त्याच्या डोळ्याची नजर ही खूप व्यापक होती. By his position place as they were between the painted forehead and the dark whiskers. त्याची नजर ही खरोखर चाणाक्ष होती. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्याच्या ज्या मिशा होत्या, विस्कर्स, गडद रंगाच्या ज्या मिशा किंवा दाट अशा मिशा, विच स्ट्रीम डाऊन हिज चेक्स. त्याच्या मिशा होत्या त्या अशा खूप त्याच्या गालापर्यंत येऊन पोहोचलेल्या होत्या. इवन अ हाफ विच आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग द क्राऊन द इफेक्ट ही वून अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि साहजिकच एक ज्योतिष म्हटल्यानंतर त्याला या प्रकारचा पेहराव गेटअप करणं हे गरजेचं असतं. टू अट्रॅक्ट द कस्टमर दे ऑलवेज कॅरिंग सच अ थिंग्स. फॉर एक्झाम्पल, ही वूंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. ही वूंड मीन्स गुंडाळून घेणे, की त्याच्या डोक्यावरती तो सॅफ्रॉन कलरचा म्हणजेच की भगव्या रंगाचा फेटा तो नेहमीच त्याच्या डोक्यावरती बांधत असायचा. दिस कलर्स स्कीम नेवर फेल. आणि ह्या स्वरूपातला त्याचा पेहराव हा नेहमीच असायचा. दिस कलर स्कीम नेवर फेल, की तो सॅफ्रॉन कलरचा टर्बन आहे, टर्बन म्हणजेच फेटा, तो नेहमीच घालत असायचा. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia. जनरली त्याच्याकडे येणारी लोक ही मधमाशांसारखी आकर्षित होत असायची. एखादा जे हनीकोम आहेत त्यावरती जसे हनी बीज गॅदर होत असतात, सेम वे त्या स्वरूपामध्ये लोकसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत असायची. attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia. या प्रकारच्या फुलांवरती या मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतात. कॉस्मॉस और डेहलिया. स्टाक, एखादा डगळा, स्टाक मीन्स डगळा म्हणू शकतो आपण त्याला. He sat under the bough of a
spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. The position of this astrologer sitting position is mentioned here. He sat under the bark of the spreading tamarind. तो टॅमरिंड रस्त्याच्या कडेला लावलेला ज्या चिंचाचा जो बाग आहे त्याच्या शेजारी हा ॲस्ट्रॉलॉजर बसत असायचा. विच फ्लंक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि टाउन हॉल पार्कपासून हा रस्ता जो आहे तो या परिसरामध्ये पसरलेला आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. जनरली हे जे ठिकाण आहे ते खूप महत्त्वपूर्ण असं आहे. रिमार्केबल. अ सर्जिंग क्राऊड्स. सर्जिंग इट मीन्स रशिंग, घाईघाईत किंवा येणारे जाणारे, दॅट्स कॉल्ड सर्जिंग क्राऊड. वस्तू खरेदी विक्री घेण्यासाठी जे ग्राहक या मार्गावर नेहमीच जात असायचा. सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूविंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. सकाळ संध्याकाळ किंवा सकाळपासून तर रात्रीपर्यंत या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांची खूप गर्दी असायची, वर्दळ असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट वे. या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय चालत असायचे. वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. पूर्ण हा रस्ता या व्यापारी किंवा उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी हा परिसर पूर्णपणे गजबजलेला असायचा. मेडिसन सेलर, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. चोरीचं भंगार वगैरे विकणारे किंवा लोखंड वगैरे विकणारे अशा स्वरूपातले. मॅजिशियन्स अँड अबोव ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ्स. किंवा स्वस्तामध्ये कपडे विक्रेते करणारे, लिलाव करणारे. ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ. हू क्रिएटेड इनफ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. या सर्व व्यावसायिकांमुळे हा जो परिसर आहे पूर्णपणे गजबजलेला असायचा. दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कस्टमर्सची गर्दी असायची. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut. At the very close to the astrologer there was a vendor of fried groundnut. त्याच्या शेजारीच एक भुईमुगाच्या शेंगा विकणारा हातगाडीवरचा व्यक्ती, वेंडर, विक्रेता तिथे होता. फेरीवाला म्हणू शकतो आपण त्याला. हॉकर, पेडलर वी कॉल इट. एक विक्रेता त्या ठिकाणी त्याच्याजवळच होता. नेक्स्ट टू हिम इन vociferousness being loud and noisy. मोठ्याने आवाज वगैरे देणारा. टू अट्रॅक्ट द कस्टमर. लोकांना आकर्षित करण्यासाठी तो वेगवेगळ्या मोठ्याने ओरडत असायचा. इन लाऊड व्हॉइस ही वॉज कॉलिंग टू द कस्टमर्स. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. तो त्याच्याकडे असलेल्या वस्तूंना वेगवेगळी नावं प्रत्येक दिवशी देत असायचं. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम. त्या असलेल्या शेंगांना तो बॉम्बे आईस्क्रीम या नावाने लोकांना प्रचार करायचा किंवा लोकांपर्यंत बॉम्बे आईस्क्रीम असं म्हणत लोकांना अट्रॅक्ट करत असायचा. वन डे अँड ऑन द नेक्स्ट डेली ॲल्मंड. एके दिवशी बॉम्बे आईस्क्रीम तर दुसऱ्या दिवशी डेली ॲल्मंड अशा स्वरूपातली नावं तो त्याच्या शेंगांसाठी वापरत असायचा. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी. आणि तिसऱ्या दिवशी तिसरंच नाव राजाज डेलिकसी. अशा प्रकारचं दररोज वेगवेगळं नाव तो त्याच्या मालासाठी देत असायचा आणि जेणेकरून कस्टमर्सला तो अट्रॅक्ट करण्यासाठी त्याला त्या बेनिफिट होत असायचा. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. असंच त्याचं नेहमीच असायचं. अँड पीपल फ्लोक टू हिम.
आणि या सर्व गोष्टींचा परिणाम काय व्हायचा की त्याच्याकडे भरपूर गर्दी व्हायची. फ्लोक टू हिम, लोकांचा थवाच्या थवा किंवा लोक फार मोठ्या प्रमाणात त्याकडे येत असायचे. फ्लोक जनरली घोळका म्हणू शकतो आपण या ठिकाणी. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डेलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू, आणि त्याचाच परिणाम की त्या सर्व वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड, आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गर्दी व्हायची, पण या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे येणारे लोक हे फार क्वचित असायचे. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सकेंटेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ द फ्लर विच क्रॅक अँड स्मोक अप अबोव द ग्राउंडनट हिप नियर बाय. जनरली या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे काही उजेडाची व्यवस्था नव्हती. तो या शेंगा विक्रेत्याच्या लाईट जे आहे त्या उजेडामध्ये त्याचं जो काम आहे तो करत असायचा. क्रॅक अँड स्मोक अप अबोव द ग्राउंड ऑफ हिप नियर बाय, जो शेंगाचा ढीग होता त्या शेंगाच्या ढिगा जो शेंगा विक्रेता आहे त्याच्याकडच्या असलेल्या उजेडावरती त्याला प्रकाशामध्ये हा ॲस्ट्रॉलॉजर स्वतःचं काम भागवत असायचा. हाफ द इन्चांटमेंट मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. आणि बराचसा भाग हा त्या ठिकाणी त्या उजेडाने प्रकाशित होत असायचा, आणि पण म्युनिसिपल लाईटनिंग त्या ठिकाणी अवेलेबल नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स. हा जो परिसर आहे तो दुकानांमधल्या उजेडाने प्रकाशित होत असायचा. लिट अप उजळून जात असणे किंवा प्रकाश पडणे. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स, सम हॅड नेक फ्लर स्टॉक ऑन पोल्स. काही लोकांकडे एक दोघांकडे हिसिंग गॅस लाईट्स म्हणजे ती गॅस बत्ती त्या लोकांकडे होती. सम हॅड नेक फ्लर स्टक ऑन पोल्स, काहींनी जे दिवाबत्ती किंवा त्याला आपण चिमणी म्हणतो अशा स्वरूपातल्या प्रकाशासाठी व्यवस्था करून ठेवलेली होती. सम वर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, काही लोक त्यांच्याकडील जी सायकल होती त्या सायकलचा जो लाईट आहे त्या उजेडावरती त्यांचं काम करत असायचे. काही 10-20 वर्षापूर्वी सायकलला लॅम्प वगैरे असायचा, तर सध्या या सायकल आहेत त्या विदाऊट म्हणजेच की लाईट वगैरे नाही अशा स्वरूपातल्या सायकल्स मिळत आहेत, आणि त्यापूर्वी या प्रकारची व्यवस्था होती. अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. ऑदर वेंडर्स ऑक्युपेशनर्स had their own lights, but an astrologer hadn't any kind of light for his business. It was a bewildering crisscross of light threads and moving shadows. Bewildering, it means confusing, bluffing. गोंधळ किंवा गोंधळात टाकणारी अशा प्रकारचा क्रिसक्रॉस लाईट त्याच्याकडे येत असायचं. म्हणजेच उजेडाची किरणं त्याच्यावरती जी पडायची ती खरोखर एक मॅजिकल स्वरूपातली असायची. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि हा सर्व जो उजेडाची व्यवस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बिझनेससाठी खूप सूट होत असायची. मॅजिकल इफेक्ट घडावा अशा स्वरूपातले जे क्रिसक्रॉस लाईटनिंग त्याच्यावरती येत असायची, परिणामी त्याचा इफेक्ट चांगलाच होत असायचा. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर. खरं तर त्याला ॲस्ट्रॉलॉजर वगैरे काही व्हायचं नव्हतं, त्याचा उद्देश ॲस्ट्रॉलॉजर होणं नव्हता. वेन ही बिगन लाईफ, सुरुवातीला त्याला ॲस्ट्रॉलॉजर वगैरे काही होण्याची इच्छा नव्हती.
His plan was different, but the some inevitable happened with him. Therefore, he had become an astrologer. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. जनरली इतरांच्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे हे भविष्य त्याला काही सांगता वगैरे येत नव्हतं किंवा त्याला माहीत नाही त्या दुसरेच काय तर स्वतःच्या जीवनामध्ये काय होईल याचीसुद्धा त्याला काही कल्पना नाही. तरीसुद्धा त्याने हा प्रोफेशन चूज केलेला आहे. ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू ऑदर्स. दुसऱ्याच्या जीवनामध्ये काय घडेल याची काही त्याला आयडिया वगैरे नाही किंवा स्वतःच्याबद्दल पण सुद्धा काही भाकीत तो करू शकत नाही. तरीसुद्धा त्याने ॲस्ट्रोलॉजर्स होण्याचं जे काम केलं आहे किंवा ॲस्ट्रोलॉजर्सचा बिझनेस तो करतो आहे, इट इज अ व्हेरी चॅलेंजिंग टू हिम. ही वॉज ॲज मच a stranger to the stars as were his innocent customers. ज्या रीतीने एखादा सामान्य व्यक्ती हा जे ग्रह वगैरे नक्षत्र वगैरे असतात किंवा तारे वगैरे याच्या दृष्टिकोनातून ते स्ट्रेंजर असतात, त्यांची अनोळख असते किंवा त्या प्रकारे त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं, त्याच पद्धतीने हे ॲस्ट्रोलॉजरसुद्धा आहे की त्यालासुद्धा या ग्रह नक्षत्र या गोष्टीची काहीच माहिती नाही. इनोसंट केविलवाना आहे असं त्याला म्हणायचं की त्या सर्व गोष्टी तो अज्ञान आहे. 8. ही सेड थिंग्स विच प्लेज अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. पण ज्या गोष्टी तो लोकांना सांगतो त्या गोष्टींमुळे लोकांचं समाधान होतं. ॲस्टॉनिश एव्हरीवन. ॲस्टॉनिश मीन्स सॅटिस्फिकेशन. सर्वांचं समाधान मात्र तो करतोय त्याच्या अनुभवातून. ही गोष्ट सर्वांना खूप आवडते. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. हे सर्व कशामुळे की चांगल्या रीतीचा अभ्यास त्याचा झालेला आहे, प्रॅक्टिस सरावाने, अँड श्रीव गेसवर्क. श्रीव मीन्स गुड जजिंग पीपल. लोकांना तो चांगल्या प्रतीने पारखून त्याची ओळख त्या लोकांना तो जज करतो, त्याचं नेचर वगैरे त्याच्या सर्व गोष्टी तो जज करतो आणि परिणामी तो जे काही फ्युचर सांगतो ते एक खरोखर त्या व्यक्तीला त्या गोष्टीवरती विश्वास पडतो. ऑल द सेम इट वॉज ॲज मच an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. सामान्यपणे तो ह्या गोष्टीतून जे काही मिळवतो, मिळकत त्याला जी मिळते ती घेऊन तो संध्याकाळी घरी जातो. फ्रेंड्स, in this way we have learned the story of an astrologer. Remaining part of this lesson we will learn in next video lecture. Still you have to subscribe my channel and watch the English video regularly. Thank you once again.